नमस्कार. आज आपण बनवणार आहोत डाळ पालक. तर त्यासाठी आपल्याला पालक निवडून छान धुवून घ्यायचा आहे. नंतर 1 वाटी तूर डाळ, थोडे शेंगदाणे आणि पालक चिरून त्यामध्ये टाकायचा आहे. मग अर्धा चम्मच हळद आणि 1 वाटी तूर डाळला 3 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर तुरीच्या डाळीच्या 1/4 कप हरभऱ्याची डाळ घेऊन ती धुवून त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला 8 ते 10 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं त्याची पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकून त्यात मोहरी जिरे घालायचे. मोहरी जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा सोनेरी रंगावर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो मिक्स करायचा आहे. टोमॅटोला 5 मिनटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्यात हिरवी मिरचीची पेस्ट टाकून त्याला पण 5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे मसाले टाकायचे. त्यामध्ये हिंग, हळद आणि थोडीशी धने पावडर आपल्याला टाकायची आहे. ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून मसाले जे आहे ते थोडे तेल सोडायला लागणार. तेल सुटलं की आपल्याला त्यामध्ये वरण ॲड करायचं आहे पालकाचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान याला उकळ्या आणून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपलं वरण डाळ पालक रेडी आहे. त्यानंतर भाताबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही हे एन्जॉय करू शकता. त्यासोबत निंबू आणि कांदा छान चिरून त्यामध्ये मिक्स करा आणि छान झणझणीत असं डाळ पालक वरण एन्जॉय करा. थँक यू सो मच.